आता स्पष्ट आणि सुंदर दृष्टी मिळवा संदेश चष्मा घर सोबत. मोफत डोळे तपासणी, नवीन कलेक्शन, आकर्षक ऑफर्स आणि सवलती. नवीन अल्ट्रासोनिक मशीनद्वारे चष्म्याची लाईफ टाईम सर्व्हिसिंग फ्री. डोळ्यांचा नंबरचा चष्मा अर्जंट बनून मिळेल. उत्तम दर्जा आणि योग्य किंमत. कॉलेजच्या मुलामुलींसाठी स्टायलिश चष्मा आता आपल्या बजेटमध्ये. नंबरचा चष्मा असो किंवा गॉगल, निवडा फक्त सर्वोत्तम. तेव्हा आजच भेट द्या संदेश चष्माघर, बस स्टँड कॉम्प्लेक्स, संगमनेर. प्रोप्रायटर अमोल देशमुख. 9150 290 290 आणि 9270 34 41 74. पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेरच्या अमृतवाहिनी इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये मॉक ड्रिल केलं गेलंय. ERT शिवछत्रपती अहिल्यानगर यांच्या वतीनं याचं आयोजन केलं गेलं. या ठिकाणी टेररिस्ट अटॅकचं प्रात्यक्षिक दाखवलं गेलं. या मॉक ड्रिलमध्ये CRP टीम, डॉग स्क्वॉड, NDRF टीम, ERT शिवछत्रपती कॉलेज टीम, पोलीस टीम, पोलीस अधिकारी यांनी सहभाग घेतला. इथं थरारक प्रात्यक्षिकं दाखवली गेली. यात पोलिसांची फायरिंग, अग्निशमन दल यांचाही समावेश होता. सर्व विद्यार्थ्यांना बाहेर काढलं गेलं. पोलिसांच्या वतीनं अश्रुधूर, फायरिंग, जखमींना ताबडतोब हलवणं, यात दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं, असे अनेक प्रात्यक्षिकं दाखवली गेली. याविषयी राष्ट्रीय पोलीस उपनिरीक्षक विजय भोसले यांनी माहिती दिली आहे. तर या मॉक ड्रिलचे आयोजक ERT शिवछत्रपती कॉलेजचे मास्टर ट्रेनर प्रशांत पांडे यांनी ही माहिती दिली आहे. आज जी मोकड्रील आयोजित करण्यात होती ही सर्व आमच्या कॉलेज पूर्ण आयोजित केली होती. त्याचबरोबर आज जी मोकड्रील होती ही टेररिस्ट अटॅक हा विषय होता. टेररिस्ट अटॅक साठी नगरवरून SP ऑफिसमधून आपल्याला परमिशन भेटलं होतं. त्याचबरोबर याच्यामध्ये जे इन्व्हॉल्व होता टीम SP ऑफिस त्याच्यामध्ये होत्या QRT टीम होती, त्याचबरोबर बॉम्ब स्क्वॉड होतं, डॉग स्क्वॉड होतं, त्याचबरोबर NDRF ची टीम आलती. NDRF यासाठी आलती जर ग्रेनेड फुटले ज्यावेळेस टेररिस्ट अटॅकचे जे होते त्यांनी ते ग्रेनेड फोडले त्यावेळेस न्यूक्लिअर ऍक्टिव्हिटीज होऊ शकत होत्या. म्हणजे न्यूक्लिअरचं सांगण्यात थोडं गेलं रेडिएशन होऊ शकत होतं. त्याच्या जे आपण जे ग्रेनेड फोडले त्याचं रेडिएशन होऊ शकत होतं. त्यामुळे आपण NDRF टीमला बोलवलं. त्याचबरोबर आपली जी शिवछत्रपती इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम ती पण इथं कार्यरत होती आणि सगळ्यांनी मिळून अतिशय उत्कृष्टपणाने हे रेस्क्यू जी मोकड्रीलचं प्रात्यक्षिक करून दाखवलेले आपल्या सर्वांसाठी. अमृतवाहिनी कॉलेज इंजिनिअरिंग कॉलेज या ठिकाणी मिळालेल्या खबरेप्रमाणे की काही टेररिस्टनी या ठिकाणी काही मुलांना होस्टेज केलेले आहे. त्या अनुषंगाने माननीय पोलीस अधीक्षक श्री घारगे यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी एक मॉक ड्रिल आयोजित केली. मॉक ड्रिल साठी जी आम्हाला टीमला पाठवलं होतं या टीम मध्ये नगर QRT, शिर्डी QRT, स्थानिक सिक्युरिटी, NDRF, स्थानिक पोलीस स्टेशन, BDS, RCP, फायर ब्रिगेड, अँब्युलन्स, ERD जे या ठिकाणी स्थानिक सुरक्षा आहे या ठिकाणी एवढ्या टीमने या ठिकाणी कारवाई केलेली आहे. या कारवाईमध्ये आम्हाला एक इन्सास रायफल, 2 SLR रायफल, काही राऊंड मिळालेले आहेत. भविष्यामध्ये ज्या ठिकाणी टेररिस्ट अटॅक होईल अशा अटॅकच्या वेळेस आपण काय कारवाई केली पाहिजे या अनुषंगाने या ठिकाणी एक मॉक ड्रिल घेण्यात आली होती. खूप सुंदर सर्वांनी सहभाग घेतला. खूप सर्वांनी सहभागामध्ये रिस्पॉन्स दिला. सर्वांचा धन्यवाद.
यावेळी शहर पोलीस निरीक्षक बारवकर, तालुका पोलीस निरीक्षक साळुंके, पोलीस कर्मचारी तसेच अमृतवाहिनी कॉलेजचे प्राचार्य व्यंकटेश आणि शिक्षकांची हजेरी होती. सुखदेव गाडेकर, सी न्यूज मराठी, संगमनेर. डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र. निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात 20 कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र. अर्धांगवायू, मान, पाठ, कंबर आणि सांधेदुखी, हातापायांना मुंग्या येणं, टाचदुखी, चेहऱ्याचा पॅरालिसिस, ॲक्युपंक्चर, फिजिओथेरपी, जलचिकित्सा, बाष्पचिकित्सा, योग चिकित्सा, मालिश चिकित्सा, चुंबक चिकित्सा, आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा. संपर्क डॉक्टर रमेश पावसे, ठिकाण हिवरगाव पावसा, रायतेवाडी रोड, तालुका संगमनेर. संपर्क 9623 25 67 22.